मनोहर जोशी यांचा जन्म आणि ते मूळचे कुठले यावर नजर टाकूयात। मनोहर जोशी हे मूळचे बीडचे होते। त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावामध्ये झाला। शिक्षणानिमित्त मनोहर जोशी हे मुंबईमध्ये स्थलांतरित झाले होते। बॅचलर ऑफ लॉ म्हणून त्यांनी पदवी घेतली। कला पदव्युत्तर पदवी देखील घेतली। शिक्षणानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये ते अधिकारी म्हणून रुजू झाले। मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत विषयामध्ये ते पारंगत होते। तर त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती जाणून घेऊयात। जून 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली। एप्रिल 1967 मध्ये शिवसेना पक्ष संघटनेमध्ये त्यांनी प्रवेश केला। तेव्हापासून आजपर्यंत 50 वर्षांपेक्षा अधिक काळ ते शिवसेनेमध्ये होते। शिवसेनेतील चढ उतारांचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते। नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे। विधान परिषदेचे सदस्य, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री असा प्रवास त्यांचा आहे। लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य पद देखील त्यांनी भूषवलंय। सर्वप्रथम दादर मधून मुंबई महापालिकेमध्ये 1968 मध्ये ते नगरसेवक म्हणून कार्यरत झाले। मुंबईचे महापौर पदही त्यांनी 1976 ते 1977 या काळामध्ये भूषवलं होतं। शिवसेना भाजपा युतीच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री बनले। पहिल्यांदा शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून आले। लोकसभा सभापतीपदी 10 मे 2002 रोजी ते बिनविरोध निवडले गेले। लोकसभा सभापतीपदी 4 जून 2004 पर्यंत राहिले। तर योगेश त्रिवेदी राजकीय विश्लेषक हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नमस्कार योगेश जी। खरं तर एक खूप दुःखद घटना समोर येते। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। आपल्या भावना? भारतीय राजकारणातला एक सुसंस्कृत चेहरा, एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावलेलं आहे जी। मनोहर जोशी सर आणि मी, आमचं त्रिवेदी परिवार सामन्यामुळे अतिशय आम्ही जवळ होतो। 1990च्या निवडणुकीत दादरला काँग्रेसचे भाऊराव पाटील आणि मनोहर जोशी यांच्यामध्ये लढत झाली आणि काँग्रेसच्या भाऊराव पाटलांचा पराभव मनोहर जोशी यांनी केल्यानंतर 90 साली शिवसेना भाजप युतीचे जेवढे आमदार मुंबईत निवडून आले होते त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांनी, पराभूत उमेदवारांनी निवडणूक याचिका दाखल केली होती आणि 90च्या निवडणुकीमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गिरगाव चौपाटीवरती हिंदुत्वाची जी व्याख्या दिली होती की महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली, या नाही हिंदुस्थानात राहतो तो हिंदू, आमचं हिंदुत्व हिंदी जाणण्याचं हिंदुत्व नाही, आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे। आणि ती व्याख्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये मनोहर जोशींच्या निवडणूक खटल्यामध्ये मी मनोहर जोशींचे वकील जय चिनॉय यांनी शिताफीनं ती माझ्या तोंडून वधवून घेतली आणि त्या व्याख्येच्या आधारावरती 11 डिसेंबर 1995 मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयाने जस्टिस JS वर्मा यांनी त्यांना निर्दोष मुक्त केले आणि हिंदुत्वाची त्यांची जी निवडणूक होती ती त्यांनी निवडणुकीत हिंदुत्वाचा धर्माचा आधार घेतलेला नाही आणि हा बाळासाहेबांची जी व्याख्या होती ती त्यांनी कायम केली आणि मनोहर जोशींची निर्दोष मुक्तता केली। आणि मनोहर जोशींनी
एक निष्ठावंत राजकारणी आजच्या जमान्यामध्ये आपण बघितला तर निष्ठावंत राहिला तर तो किती सर्वोच्च पदापर्यंत पोहोचतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. कारण ज्या वेळेला 1977ला जनता पार्टीची लाट आली होती त्या लाटेच्या वेळेला डॉक्टर हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे पहिले महापौर होते. त्यांनी मनोहर जोशी आणि प्रमोद नवलकर आणि या सगळ्यांच्या बरोबर जाऊन बाळासाहेबांना सांगितलं की आपण शिवसेना जनता पार्टीमध्ये विलीन करूया. तर बाळासाहेबांनी सांगितलं की शिवसेनेचं अस्तित्व कायम राहील, तुम्हाला जायचं तर तुम्ही जा. मनोहर जोशी नवलकर हे बाळासाहेबांबरोबर कायम राहिले. हेमचंद्र गुप्तेंनी जनता पार्टीत प्रवेश केला, शिवसेना सोडली आणि ते निष्ठेने राहिल्यामुळं ते नंतर मग महापौर पण झाले, आमदार पण झाले, विरोधी पक्षनेते झाले, मुख्यमंत्री झाले, केंद्रात मंत्री पण झाले आणि लोकसभेचे अध्यक्ष पण झाले. जीएमसी बालयोगी लोकसभेचे अध्यक्ष निवडल्यानंतर प्रमोद महाजनांनी त्यांना गळ घातली आणि बाळासाहेबांना सांगितलं की मनोहर जोशींसारखा माणूस आपल्याला लोकसभेच्या अध्यक्षपदी आपल्याला पाहिजे. आणि त्यावेळेला मनोहर जोशी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना लोकसभेचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या काळामध्ये संसदेच्या त्यावेळेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं तैलचित्र जे कुमार कदम ज्येष्ठ पत्रकार त्यांच्या पत्नी चंद्रकला कुमार कदम यांनी जे तैलचित्र तयार केलं होतं त्या तैलचित्राचं अनावरण राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यावेळेला ते झालेलं होतं. आणि हा सुसंस्कृत चेहरा त्यांनी म्हणजे मुंबईचे महापौर असताना एक तुम्हाला सांगतो की एक पाऊल पुढे ही योजना त्यांनी आखली. म्हणजे एक पाऊल पुढे याचा अर्थ काय, कचऱ्याच्या कुंडीच्या पर्यंत माणूस जातो, कचरा टाकतो, परंतु तो कचरा फेकल्यानंतर त्या कचऱ्याच्या कुंडीच्या भोवती ती कचऱ्याची रांगोळी तयार होते. तुम्ही एक पाऊल जर पुढे टाकलं तर कचरा त्या कुंडीमध्ये व्यवस्थित जाऊ शकतो. ही त्यांनी योजना त्यावेळेला केली. स्वच्छ मुंबई, हरित मुंबई आणि अनेक योजना त्यांनी केल्या. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांनी घेतल्यानंतर 14 मार्च 1995ला त्यांनी शपथ घेतली. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेला त्यांनी 2 महत्वाच्या योजना आखल्या. मराठी याचा परवा 27 तारखेला जागतिक मराठी भाषा गौरव दिन आहे. तर त्यावेळेला म्हणजे महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मराठी भाषा ही अंमलात यावी याच्यासाठी आतापर्यंत प्रत्येक मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांकडे मुदतवाढ घेत होते. परंतु ज्यावेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले मार्च 1995ला त्यावेळेला त्यांच्या समोर ते मुख्य सचिवांनी नसती आणली, नसती म्हणजे फाईल, तर ती त्यांनी फेकून दिली आणि सांगितलं 1 मे पासून महाराष्ट्राच्या व्यवहारामध्ये मराठी भाषा ही आलीच पाहिजे. आणि कवी कुसुमाग्रज यांनी जे सांगितलं होतं की मराठी भाषा ही फाटक्या वस्त्रांशी मंत्रालयाच्या दाराशी प्रतिष्ठा मिळावी म्हणून, 6व्या मजल्यावर प्रतिष्ठा मिळावी म्हणून तात्काळच उभी आहे, तर तिला सन्मानानं प्रतिष्ठापित करण्याचं काम हे डॉक्टर मनोहर गजानन जोशी यांनी केलं. शिवसेनेवरती त्यांनी डॉक्टरेट मिळवली. काल आज आणि उद्या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि शिवसेनेवरती पहिली PhD करणारे डॉक्टर मनोहर जोशी आहेत. अशा अनेक घटना आहेत. प्रमोद नवलकर, मनोहर जोशी, सुधीर जोशी म्हणजे नांदवी रायगड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातनं मुंबईत आलेला हा चेहरा आणि सुधीर जोशी, नवलकर आणि मनोहर जोशी ही त्रिमूर्ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी एक छाप निर्माण केलेली होती, ठसा निर्माण केला होता. आणि अतिशय म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत की मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांची जुगलबंदी, मनोहर जोशी नवलकर यांची जुगलबंदी, दादर आणि गिरगाव याच्यातला सुसंवाद आणि त्यांचं जे काय म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणून मी त्यावेळेला लेख लिहिला होता, मनोहर जोशी म्हणजे झाले भाऊ होतील भाऊ परंतु या हा संघर्षाच्या भट्टीत चावून सुलाखून निघालेला हा आधुनिक चाणक्य आज आपण गमावलेला आहे. आणि भारतीय राजकारणातला सुसंस्कृत चेहरा मनोहर जोशी यांच्या निधनाने हरपलेला आहे. मी म्हणजे माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही आहेत. त्या अतिशय माझ्या कौटुंबिक माझी हानी झालेली आहे. माझं पहिलं पुस्तक कोरोनाच्या काळामध्ये 65 नावाचं काढलं, त्या प्रसिद्ध झालं. त्याचं प्रकाशन सुद्धा मनोहर जोशींच्या हस्ते झालं होतं. आता 2 डिसेंबरला त्यांच्या
वाढदिवसाला पण मी गेलो होतो आणि अतिशय म्हणजे माझ्या घरातलं एक म्हणजे पितृत्व व्यक्तिमत्व मी गमावलेलं आहे आणि शिवसेनेनं अतिशय चांगलं एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व गमावलेलं आहे. शिवसेनेचा एक चांगला सुसंस्कृत चेहरा आजच्या वातावरणामध्ये शिवसेनेवरती जे संकट आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांचं मार्गदर्शन आवश्यक होतं. परंतु अशाच वेळेला काळानं त्यांच्यावरती घाला घातला आणि त्यांना आपल्यातनं हिरावून नेलं. ही अतिशय अपरिमित हानी झालेली आहे. सांगण्यासारखं भरपूर आहे. याच निमित्ताने मी थोडंसं मागे जाऊन, कारण बरेचसे तुम्ही किस्से किंवा बऱ्याचशा घटना तुम्ही सांगितलेल्या आहे, तर अशीच एक घटना म्हणजे दसरा मेळाव्यामध्ये शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली होती. त्यांना मंच सोडून सुद्धा निघावं लागलं होतं. त्यामुळे व्यथित झालेले मनोहर जोशी आहेत ते शिवसेनेच्या कार्यक्रमामधून व्यासपीठावरून गायब झाले. मात्र इतकं झालं असताना सुद्धा त्यांनी शिवसेना सोडलेली नाही. या संदर्भात आपली प्रतिक्रिया? सगळे अपमान सहन केले, सगळे बघितलं, केवळ बाळासाहेबांचा उजवा हात त्यांना म्हणायचे. बाळासाहेबांचा निकटचा सहकारी बाळासाहेबांच्या बरोबर तुरुंगात सुद्धा त्यांनी भोगलेला आहे. म्हणजे वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना बाळासाहेब आणि मनोहर जोशी, दत्ताजी साळवी यांना तुरुंगात ज्या वेळेला नेलं आणि त्यावेळेला मुंबई पेटलेली होती, तर वसंतराव नाईकांनी सांगितलं बाळासाहेबांना तुम्ही एक पत्रक काढा. त्या पत्रक काढलं आणि मुंबई शांत करण्याचा प्रयत्न केला. मनोहर जोशींनी बाळासाहेबांच्या पाठीशी सावलीसारखे ते उभे राहिले. अनेक त्यांनी धक्के सहन केले, अनेक अपमान सहन केले, परंतु त्यांनी पक्षनिष्ठा जी काय असते ती त्यांनी दाखवून दिली. जी जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा मनोहर जोशी यांची भेट घेतली होती तेव्हा त्यांना आपल्या गटात घेण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र मनोहर जोशी यांनी त्यांनाही काही प्रतिसाद न दिला. शिवसेनेमध्ये राहणंच त्यांनी पसंत केलं. म्हणजे एकूणच बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्यातील अतूट प्रेम जे होतं त्यामुळेच ते शिवसेनेमध्ये असल्याचं बोललं जात होतं. योगेशजी? हो, बरोबर आहे. आणि त्यांनी पण कितीही जरी प्रलोभनं त्यांच्या समोर आली पक्षांतर करण्यासाठी, त्यांना त्यांच्यावरती दबाव जरी आला, पण त्यांनी बाळासाहेबांची साथ सोडली नाही. उद्धव ठाकरेंना त्यांनी मार्गदर्शन केलं. हे आपण जो किस्सा सांगितला त्या बाळासाहेबांनी, तुम्हाला आठवत असेल, बाळासाहेबांनी एकदा शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला. परंतु शिवसेना भवनावर वरच्या गच्चीमध्ये बाळासाहेब उभे होते आणि मनोहर जोशी, दत्ताजी साळवींपासून अनेक नेत्यांना शिवसैनिकांनी वर जाऊ दिलं नाही. आणि बाळासाहेबांनी शिवसैनिकांना सांगितलं की तुम्ही मला जर समजा प्रमुख म्हणून मानत असाल आणि तुम्ही मानत असला, तुमच्या आग्रहाखातर मी शिवसेना प्रमुख पद मी सोडलेलं, पुन्हा मी शिवसेना प्रमुख पदावर राहण्यास तयार आहे. परंतु मी जी माणसं नेमलेली आहेत नेते म्हणून, त्या लोकांचा अपमान तुम्ही करू नका. त्यावेळेला ज्या सगळ्या लोकांना, नेत्यांना रोखलेलं होतं, त्या सगळ्यांना त्यांच्याबरोबर जे वर प्रवेश करण्यासाठी परवानगी शिवसैनिकांनी दिली होती. हा एक महत्वाचा किस्सा त्यावेळेचा आहे. अगदीच अगदीच. योगेशजी, तुम्ही जसं म्हणालात की तुमची खूप मोठी कौटुंबिक हानी आहे असं तुम्ही म्हणालात, तर अशी एखादी म्हटलं त्यांचं दुःखद निधन झालंय, ही जेव्हा घटना ऐकली त्यानंतर सगळ्यात अशी आठवलेली गोष्ट जवळची मनोहर जोशी यांच्या, तुम्ही काय सांगाल? अशा एक गोष्ट अशी सांगता येणार नाही तुम्हाला. मी अंबरनाथला राहत होतो. तुम्हाला मी सांगतो की पक्षीय राजकारणाच्या याच्यामध्ये एक घटना अशी होती की अंबरनाथमध्ये शिवसेना भाजप युती होती आणि अंबरनाथमध्ये पूर्व आणि पश्चिम असा जोडणारा उड्डाणपूल होता. त्या उड्डाणपुलाचं उद्घाटन 7 जानेवारी 1996 मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते होणार होतं. परंतु त्या पक्षीय राजकारणाच्या याच्यामुळे त्यांना इथून वंचित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु 7 जानेवारीला सकाळी 7:30 वाजता त्यावेळेला साप्ते गुरुजी होते, मनोहर जोशींचे खासगी सचिव. तर त्यांना मी वर्षा बंगल्यावरती मी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि मी सांगितलं, म्हटलं असं आहे. तर ते म्हणाले आता काय, तर ते म्हणाले योगेश तू दुसऱ्या क्रमांकावर फोन कर, मी सरांना जोडून देतो, सर निघायच्या तयारीत आहेत. सर निघाले होते टिटवाळ्याच्या गणपतीच्या दर्शनाला. आणि महत्वाचं म्हणजे त्यावेळेला 7 जानेवारी 1996 म्हणजे अंबरनाथमध्ये सगळी तयारी झाली होती. शिवसेतू हा उड्डाणपूल याचं उद्घाटन करण्यासाठीची तयारी सगळी नगरपालिकेने केली होती. त्यावेळेला मी मनोहर जोशींना त्यावेळेला मी फोन करून सांगितलं की सर तुम्ही मुलाकडे जाताय, वडिलांनी काय पाप केलंय, त्यांच्यावर अन्याय काय करताय. तर म्हणजे योगेश तू काय बोलतोस मला लक्षात येत नाही.
म्हटलं जी, तुम्ही जी. ह्याला टिटवाळ्याच्या गणपतीला जाताय, अंबरनाथच्या शंकराने काय पाप केलं? तर ते म्हणाले की मी यायला तयार आहे, तू सांग मला, तू मला ह्यांना फोन कर, राम कापसेना मला फोन करायला सांग. राम कापसे त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते. आणि मग मी त्यावेळेला कसं ट्रंक कॉल होते, मोबाईल वगैरे नव्हते जी आणि मी सामन्यात होतो त्यावेळेला. जी आणि जी त्यावेळेला मग मी असं म्हणजे झोपेतनच मी फोन फिरवले सगळीकडे. आणि नंतर मग उठलो आणि मग त्या साबीरबाई त्यावेळेला कामगार मंत्री होते आणि कामगार मंत्री ते जी साबीरबाईंना योगेशजी, मी वेळेचं बंधन कल्याणच्या असल्यामुळे मला तुम्हाला थांबवावं लागतंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या भावना तुम्ही ज्या व्यक्त केल्या त्या संदर्भात. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी लाईव्हद्वारा जोडले गेलेले आहेत. मनोज, खूप दुःखद घटना घडलेली आहे. मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे. साधारणतः मनोज मला सांगा की मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कधीपर्यंत होणार आहे आणि सध्या काय परिस्थिती आहे तिथली? नक्कीच आपण बघितलं तर अत्यंत वाईट आजची बातमी आहे, अत्यंत दुःखद बातमी आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि मित्र डॉक्टर मनोहर जोशी यांचं 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. आता आपण बघितलं तर आता आपण हिंदुजा रुग्णालया बाहेर आहे आणि या ठिकाणी आता बघितलं तर कार्यकर्ते देखील जमा व्हायला सुरुवात होणार आहेत. आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हे मनोहर जोशी होते आणि आपण बघितलं तर दिनांक 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं होतं. त्यांच्यावरती हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावरती त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि आपण बघितलं तर त्यांच्यावरती उपचार देखील सुरू होते. पण मनोहर जोशी यांच्या उपचारादरम्यान त्यांचं निधन झालेलं आहे. आणि आपण बघितलं तर काही वेळानंतर, आता थोडाच काही वेळानंतर मनोहर जोशी यांचं पार्थिव हे त्यांच्या माटुंगा येथील पश्चिम रुपारेल कॉलेज जवळील W54 या निवासस्थानी नेण्यात येईल. आणि आपण बघितलं तर 11 ते 2 दरम्यान त्यांचं पार्थिव हे अंत दर्शनासाठी त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. आणि आपण बघितलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचे नातेवाईक असेल, शिवसैनिक असेल, तसंच आपण बघितलं तर विरोधी पक्षाचे देखील नेते असतील या ठिकाणी येऊन त्यांचे अंत्यदर्शनाचे दर्शन घेणार आहेत. आणि आपण बघितलं तर त्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला म्हणजे अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि त्यानंतर त्यांचं दादर येथील जे स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार होणार आहेत. आणि आपण बघितलं तर मनोहर जोशी यांच्या शासकीय इतमामामध्ये हे अंत्यसंस्कार होणार आहे. आणि या ठिकाणी आपण बघितलं तर मनोहर जोशी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते. आणि तसंच आपण बघितलं तर ते कोहिनूर कॉलेजचे म्हणजे कोहिनूर महाविद्यालयाचे देखील. मनोज, या संदर्भात आम्ही तुमच्याकडून माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.